आपल्या महाराष्ट्रात सध्या राजकारण इतकं रंगतदार बनलेलं आहे, पण ते रंगतदार सत्ताधारी विरोधकांमध्ये बनलेलं नाहीये, तर ते बनलंय सत्ताधाऱ्यांमध्ये। महाविकास आघाडीचा विधानसभेला दारुण पराभव झाला। त्या पराभवाच्या धक्क्यातून विरोधक अजून सावरायला तयार नाहीयेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात मवियाचे नेते गायब होते। आता विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांचे उमेदवारच गायब झाले। त्यामुळे मवियाला माघार विकास आघाडी म्हटलं जाऊ लागलंय, तरी सगळे गायब आहेत। विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे लापता मविया अशी विचित्र राजकीय स्थिती निर्माण झाली आहे। तब्बल 8 मतदारसंघात उमेदवारांनी माघार घेतल्यानं मवियावर मोठी नामुष्की ओढावली आहे। महायुती ताकदीनं निवडणुकीत उतरत होती, तर दुसरीकडे मवियाचे उमेदवारच ठरत नव्हते। काही मतदारसंघात जास्त इच्छुक उमेदवार तर काही मतदारसंघात उमेदवारच नाही अशी विचित्र परिस्थिती पाहायला मिळाली। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे नाशिक मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारच दिला नाही। लढणार की नाही लढणार असा सस्पेन्स निर्माण करून मवियानं नाशिकचं मैदान सोडून दिलं। तर रायगड मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी ऐन वेळी अर्ज मागे घेतला। एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या कोकणातील उमेदवारांनं अर्ज मागे घेतल्याची ठाकरेंच्या शिवसेनेकडून गांभीर्यानं दखल घेण्यात आली। उमेदवार बाळ मानेंची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र बाळ मानेंनी निवडणुकीतून माघार घेण्याचं कारण स्पष्ट केलं। असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्थेला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे। तुमच्या पक्षाशी काही बोलणं झालं का? तुमच्या वरिष्ठांशी माझ्या बोलणं झालं। 100% मॅनेज झालेलं आहे, कारण आजपर्यंत त्या बाळमानेचं आयुष्यात मॅनेज होण्यामध्ये गेलेलं आहे। त्यामुळे जी निवडणूक 25-30 कोटीवर जाणार होती, समोरच्या पक्षाने असं म्हणतायत की किमान 10 खोके ह्या लोकांना गप्पा बसायला खर्च केलेले आहेत, अशी सगळीकडे चर्चा आहे। मवियाच्या किती उमेदवारांनी कोणत्या मतदारसंघातून माघार घेतली ते आता पाहूयात। ठाण्यातून पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित पवार यांनी माघार घेतली। पुण्यातूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। नाशिकमध्ये तर मवियानं उमेदवारच दिला नाही। यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी मैदान सोडलं। रायगड मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळ मानेंनी ऐन वेळी हाराकिरी केली। अहिल्यानगर मतदारसंघात मवियाला उमेदवारच ठरवता आला नाही आणि सोलापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आदित्य फतेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यानं मवियावर नामुष्की ओढावली। या सर्व घडामोडींमुळे सत्ताधाऱ्यांनी मवियाच्या जिव्हारी लागणारी टीका केली। नेतृत्वाचा आणि समन्वयाचा अभाव असल्यानं मवियाच्या उमेदवारांनी माघार घेतल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला। आज राज्यामध्ये जवळपास 5-6 जागा ज्या बिनविरोध झालेल्या आहेत, 17 पैकी 6 जागा बिनविरोध झालेल्या आहे। 11 जागेवर या ठिकाणी लढत आहे। 11 जागा सुद्धा सगळ्या विक्रमी मतांनी या ठिकाणी महायुतीच्या निवडून येतील। मी आधीच सांगितलेलं की एकही जागा महाविकास आघाडीला या ठिकाणी मिळणार नाही। महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या माघारीचा परिणाम स्थानिक राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे मविया आगामी काळात कशा प्रकारे राजकारण करणार यावर राज्यातील त्यांचं भवितव्य ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।